सातत्यानं साम टीव्ही प्रश्न विचारतीये वाल्मिक कराडला। तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, तुमचं काय त्यावर उत्तर आहे? मात्र वाल्मिक कराड केवळ हात जोडतोय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे क्षणाक्षणाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। माधव, केवळ हात जोडतोय वाल्मिक कराड, कोणतंही उत्तर, कोणती प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही। प्रयत्न केला त्यांनी बोलावं म्हणून, मात्र तो काही बोलला नाही। जवळपास 20 मिनिटे त्याची आरोग्य तपासणी झाली। तपासणीनंतर त्याला थेट 1 किलोमीटर असलेल्या केज कोर्टामध्ये आता दाखल केलं जाणार आहे। पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा या रस्त्यावर तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनासह ताफ्यासह त्याला आता कोर्टात प्रोड्यूस केलं जाईल आणि त्या कोर्टामध्ये सरकारी पक्षा वतीनं सीआयडीच्या वतीनं आतापर्यंत जे तपास केले आहेत आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या गोष्टी बाबी समोर आल्यात त्या सगळ्या सादर केल्या जातील आणि त्यानंतर कोर्टाच्या ऑर्डर नंतर त्याला थेट बीड मध्ये घेऊन गेलं जाईल अशी एक माहिती मिळते आहे। मात्र आता जवळपास 20 मिनिटाच्या तपासणीनंतर तो आरोग्य विभागाकडून आपला जी आता मी धावत पळतच माहिती घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की प्रकृती चांगली आहे आणि त्यामुळं थेट कोर्टामध्ये सीआयडीच्या पथक आणि स्थानिक पोलीस सगळे मिळून त्यांना घेऊन गेलेत। आता तिथे कोर्टामध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटे लागतील आणि त्यानंतर जी ऑर्डर होईल त्या ऑर्डर नंतर मग पुढील दिशा सीआयडी पथक ठरवणार आहे। नक्कीच, पण वाल्मिक आता माधव, आता वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे, तिथे सुनावणी किती वेळ पार पडेल आणि त्यानंतरची प्रोसेस काय असेल? गेल्या 15 ते 16 दिवसांपासून सीआयडीच्या वतीनं सखोल तपास सुरू आहे। 3 गुन्ह्याच्या अनुषंगानं एक तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे 6 आरोपींवर गुन्हा दाखल झालाय, त्यासोबतच खंडणीचा गुन्हा आणि मारहाणीचा गुन्हा असे 3 वेगवेगळे गुन्हे केस पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले होते। ते सगळे क्लब करण्यात आले। मात्र या गुन्ह्यामध्ये वेगवेगळे आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्याच्या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि हे सगळ्यांच्या अनुषंगाने सीआयडीने जवळपास 150 ते 200 लोकांची पूर्ण चौकशी केलेली आहे, तपासणी केलेली आहे आणि तपासणीनंतर जे मुद्दे समोर आले ते सगळे समोर कोर्टासमोर मांडले जातील आणि सुरुवातीला खंडणीच्या आरोपाखाली कराड याला ज्यावेळेस सादर केलं जाईल त्यावेळेस कोर्टाकडून जी माहिती कोर्टाच्या समोर माहिती दिल्यानंतर तिथून जी ऑर्डर होईल त्यानंतर एक एक गुन्ह्याच्या संदर्भात सीआयडी तपास केले त्याला जोडतील अशी शक्यता आहे। त्यामुळं एका बाजूने दबाव सुरू आहे की केवळ खंडणी नाही तर या सगळ्या कट कारस्थानामध्ये वाल्मिक कराडचा हात आहे आणि हा हात असेल तर त्या दृष्टीनं तपास करावा आणि तपास केल्यानंतर ते गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वेगवेगळ्या ठिकाणाहून सुरू आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगानं आता सीआयडी कडून तपासणीमध्ये जी काही समोर मुद्दे आलेले आहेत ते मुद्दे सादर केले जातील आणि त्या सादर केलेल्या मुद्द्यानंतर त्याच्या पुढच्या काळामध्ये कोणते कोणते कलम लावले जातील किंवा या सगळ्या घटनाक्रमामध्ये कसा सहभाग आहे याचीही नोंद कोर्टासमोर मांडली जाईल आणि त्याचा बेस घेऊन त्याचा आधार घेऊन कोर्ट निर्णय देईल, ऑर्डर देईल अशी एक शक्यता आहे। पण एक वेळ की 3 वेगवेगळे गुन्हे जरी असले तरी 3 गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपास सीआयडीने केलाय। पण माधव, वकिलांशी काही बोलणं झालं? वाल्मिकचे वकील देखील कोर्टात हजर असल्याचं कळतं, त्यांनी काय सांगितली माहिती किंवा कशा पद्धतीत त्यांचा स्टँड असणार आहे, कसा युक्तिवाद करणार आहेत? कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्या अगोदरच जेव्हा मी कोर्टाच्या गेटवर होतो त्यावेळेस वकिला पाठोपाठ वकील मोठी फौज वकिलाची असू शकते अशी एक शक्यता आहे। कारण जवळपास 5 ते 10 वकील मध्ये गेलेले आहेत, म्हणजे ते वाल्मिक कराड याच्या बाजूने आहेत आणि दुसऱ्या बाजूने सरकारी वकील असणार आहेत आणि हे आपल्या भूमिकेतून जे काही गुन्हा खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या अनुषंगाने आपली बाजू मांडत असताना सकाळी 12च्या सुमारास वाल्मिक कराडने जो व्हिडिओ प्रोड्यूस केला होता, व्हिडिओ माध्यमासमोर आणला होता, त्यामध्ये त्याचं असं म्हणणं होतं की माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि खोटा गुन्हा दाखल केल्यामुळं मला अटकपूर्व जामीन मिळू शकते आणि तो अधिकार आहे आणि त्यामुळे मी सरेंडर होतोय। हा एक बेसिक बेस या सगळ्या आजच्या मुद्द्यावर दिसणार आहे कारण त्याच पद्धतीनं वाल्मिक कराडची वकील आपला मुद्दा पुढे कोर्टाच्या समोर मांडतील, न्यायाधीशांच्या समोर मांडतील आणि त्यानंतर मग सरकारी पक्षावतीनं सीआयडीच्या वतीनं याच मुद्द्यावर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर आरोप कशा पद्धतीनं सिद्ध करता येतील यासाठीची सगळी
तपास यंत्रणांनी जी काही कामं केलेली आहेत त्याचा आधार घेऊन, त्याचा बेस घेऊन हे सगळी मांडणी केली जाईल आणि त्यामुळं एक 15 ते 20 मिनिटे ही दोन्ही बाजूने सुनावणी सुरू राहील अशी शक्यता आहे. नक्कीच माधव, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भातल्या अपडेट्सही जाणून घेत राहू. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची. साम टीव्हीवर वाल्मिक कराडला केज पोलीस ठाण्यात आणलं गेलंय. वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याआधी पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय आणि त्यानंतर केज कोर्टात नेलं जाईल. आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर. वाल्मिक कराडला केज कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याआधी केज पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे. वाल्मिक कराड या भोवती हे संपूर्ण बीड प्रकरण गेले काही दिवस सातत्यानं गाजतंय, तापलंय. तो वाल्मिक कराड अखेर माध्यमांसमोरही आलाय आणि पोलिसांसमोरही शरण आलाय. गेले 22 दिवस वाल्मिक कराड होता कुठे, आणि याच अनुषंगाने पोलिसांवरही सवाल उपस्थित होणार आहेत संपूर्ण प्रकरणामध्ये की पोलीस काय करत होते, कायदा सुव्यवस्था कुठे होती, असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित झालाय. 22 दिवस वाल्मिक कराडला का शोधावे लागले, का घालवायला लागले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणच संशयाच्या भोवऱ्यात आहे. नक्की या प्रकरणात कोणकोणते धागेदोरे हाती येतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळेच संपूर्ण राजकारण देखील तापलेलं पाहायला मिळणार आहे. आगामी काळात बीडचं राजकारण यावरून तापलेलं पाहायला मिळणार. आता वाल्मिक कराड काय काय माहिती देतो, काय बोलतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. वाल्मिक कराडवर कोणाचा वरदहस्त आहे का, राजकीय वरदहस्त आहे का, हेही तपासलं जाईल. उर्वरित 3 आरोपी देखील सापडणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगानं आता तपास केला जातोय. मात्र अद्यापही हे 3 आरोपी फरार, लवकरच तेही पकडले जातील अशी शक्यता व्यक्त केली जाते. मात्र सातत्यानं ज्याचं नाव या संपूर्ण प्रकरणात घेतलं जात होतं तो वाल्मिक कराड अखेर आज सकाळी पोलिसांना शरण आलाय. दरम्यान या वाल्मिक कराडचे फोटोज व्हायरल झाले होते. उज्जैनला गेल्याचे फोटो देखील समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि हाच वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आलाय. एका पांढऱ्या स्कॉर्पिओ मधून तोंड लपवून वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात दाखल झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर वाल्मिक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता केज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे. वाल्मिक कराडला केज पोलीस ठाण्यात आणलं गेलंय, त्यानंतर केज कोर्टात आणलं जाईल. वाल्मिक कराडला केज पोलीस ठाण्यात आणलं गेलंय. एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. सध्याची वाल्मिक कराड प्रकरणातली सगळी बित्तम बातमी साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सकाळपासून जो घटनाक्रम आहे तो तुमच्या समोर आणलेला आहे. आता केज कोर्टात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. सीआयडीनं केलेली मागणी कोर्टानं मान्य केली आहे. कोर्टाला विनंती करण्यात आली होती उशिरा सुनावणी घेण्याची. आणि त्या अनुषंगानं आता केस कोर्टात वाल्मिक कराडला आणण्यात येत आहे, हजर केलं जात आहे. त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे वाल्मिकची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली